फक्त 5 मिनिटात तयार होणारी कच्च्या टोमॅटोची चटणी बघूया. करायला तर फारच सोपी, पण चवीला एकदम भारी. कशाही सोबत खा, गरमागरम भाकरीसोबत तर फारच छान लागेल. चटणी करता मुख्यतः आपल्याला कच्चे टोमॅटो वापरायचे आहेत. अगदी हिरवे कंच असणारे वापरा. सगळ्या टोमॅटोंना स्वच्छ धुवून मोठ्या आकारात आपण फोडी चिरून घेतो आहे. चटणीकरिता आपण एका कढईत अर्धी वाटी तेल टाकून घेऊया. आपल्याला यात शेंगदाणे तळून घ्यायचे आहे, त्यामुळे मी तेल थोडं जास्त वापरलं आहे. शेंगदाणे आपल्याला एकदम खमंग असे तळून घ्यायचे आहे. असे केल्यामुळे चटणीची चव एकदम वाढणार आहे. आता आपण तळून घेतलेले शेंगदाणे एका डिशमध्ये बाजूला वेगळे ठेवून घेऊ. आता उरलेल्या तेलात 1 चमचा जिरं घालून ते फुटल्यानंतर त्यात टोमॅटोच्या फोडी घालूयात. यामध्ये आता 3 ते 4 हिरव्या मिरचीचे तुकडे, 8 ते 10 लसूण पाकळ्या असं घालून आपण एकत्र करून घेऊ. सगळं मिक्स झाल्यानंतर याला आता आपण 2 मिनिटाकरिता झाकण ठेवून एक वाफ काढून घेणार आहोत. थोडीशी वाफ आली आहे. आपल्याला हे टोमॅटो खूप जास्त शिजवायचे नाही आहे. यामध्ये आता आपण मीठ घालून परत 2 मिनिटाकरिता वाफ आणवणार आहोत. बघा, टोमॅटोचा रंग बदलला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. टोमॅटो पूर्ण थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे सगळे घालून घेऊया. यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि पल्स मोडवरती फिरवून घेऊया. आपली चटणी तयार झाली आहे. एकदम मस्त लागते. ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, कशाही सोबत खाऊ शकता. एकदम झटपट अशी चटणी आहे. अगदी 5 मिनिटात तयार होते. नक्की करून बघा आणि अशा सोप्या आणि मस्त रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.